बायोलॉजीमध्ये सेल या संदर्भातली आपण माहिती पाहतोय. सेलची इंट्रोडक्शन आपण बघितलेले आहे. असेल्युलर, सेल्युलर ऑर्गॅनिझम हेही काल आपण पाहिलेले आहेत. आणि आज आपण त्याच एक महत्त्वाची थेरी आहे ज्याला आपण सेल थेरी म्हणतो. आणि या सेल थेरी संदर्भात आपल्याला माहिती मिळवायची. खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे, कारण कुठलीही एखादी मेकॅनिझम कन्सेप्ट पुढे आणायचा असेल तर त्यासाठी थेरी महत्त्वाची असते. आणि ती थेरी मांडणारे कोणतरी असतं, जे सायंटिस्ट आहेत तेही आपल्याला बघायचे. म्हणजे आज बघणार आहे सेल थेरी. सेल थेरी पॉइंट नोट करा. सेल थेरी पेशी संदर्भातली जी थेरी आहे त्याला आपण सेल थेरी म्हणतोय. आता ही जी सेल थेरी आहे, ही सेल थेरी देणारे जे सायंटिस्ट आहेत ते दोन महत्त्वाचे सायंटिस्ट आहेत. एक फर्स्ट आहे शिलेडेन आणि सेकंड आहे श्वान. बघा, शिलेडेन अँड स्वान ह्या दोन सायंटिस्टनी सेल थेरी नावाचा एक कन्सेप्ट पुढे आणलेला आहे, एक थेरी पुढे आणलेली आहे पेशीची. सो एक MCQ तयार झाला. सेल थेरी वॉज गिवन बाय टू सायंटिस्ट, शिलेडेन अँड श्वान. ह्या दोन सायंटिस्टनी सेल थेरी हा कन्सेप्ट पुढे आणलेला आहे. आता हे दोनही जर्मन सायंटिस्ट आहेत. सो बोथ आर जर्मन सायंटिस्ट. हा जर आपण शिलेडन बघितला तो जर्मन बॉटनिस्ट आहे, म्हणजे ज्यांनी वनस्पती संदर्भात खूप मोठं काम केलेलं आहे. प्लांट सेलची थेरी मांडलेली आहे. सो शिलेडन गिव्स थेरी अबाउट प्लांट सेल. प्लांट सेल अँड प्लांट टिश्यू या संदर्भातली जी थेरी आहे ती शिलेडेन या सायंटिस्टनी दिलेली आहे. आणि त्याच जर्मनीमधला हा एक दुसरा सायंटिस्ट आहे श्वान, यांनी ॲनिमल सेल संदर्भातली थेरी दिलेली आहे. ॲनिमल सेल. दोघांचेही मुद्दे तेच आहेत, सेम आहेत. पण स्पेशली शिलेडेन इज रिलेटेड विथ प्लांट सेल and Schwann is related with animal cell. So these two scientists, Schleiden and Schwann, proposed the cell theory. Clear? लिहून घ्या हे दोन सायंटिस्ट. स्पेलिंग तुम्हाला सांगतो. SCHLEIDEN. Schleiden gives theory about plant cell. Theory about plant cell. प्लांट सेल, प्लांट टिश्यू या संदर्भातली जी थेरी आहे ती शिलेडेननी दिलेली आहे. आणि सेकंड सायंटिस्ट आहे श्वान. स्पेलिंग बघा, SCHWANN. शिलेडेन अँड श्वान. So Schwann gives theory about animal cell. About animal cell. ओके, चला आम्हाला कळालं की सेल थेरी आहे ही कोणकोणत्या सायंटिस्टनी दिलेलं आहे. या थेरीसाठी दिलेलं खूप महत्त्वाचं जे योगदान आहे ते या दोनही जर्मन सायंटिस्ट आहेत. हा जर तुम्ही बघितला, शिलेडन इज अ जर्मन बॉटनिस्ट आहे आणि श्वान इज अ जर्मन फिजिओलॉजिस्ट. बट श्वान फोकस ऑन दी ॲनिमल सेल. ॲनिमल सेल संदर्भातली थेरी दिलेलं आहे आणि शिलेडननी प्लांट सेल संदर्भातली थेरी दिलेली आहे. ओके, आता ह्या सेल थेरीचे मेन फीचर्स काय आहेत, मुख्य कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, महत्त्वाची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण बघूया वन बाय वन. सो
मेन फीचर्स ऑफ सेल थेरी. मेन फीचर्स ऑफ सेल थेरी. टायटल लिहून घ्या. मेन फीचर्स ऑफ सेल थेरी. ओके. या सेल थेरीची आपल्याला मुख्य वैशिष्ट्ये बघायची आहेत की जी मुख्य वैशिष्ट्य शिलेडेन आणि शॉन ह्या दोन सायंटिस्टने आपल्याला दिलेले आहेत. चला वन बाय वन बघूया. एक पहिलं वैशिष्ट्य आहे की जे तुम्हाला अगोदरही आपण सेलच्या बेसिक डेफिनेशनमध्ये बघितलं होतं. सो सेल इज दी बेसिक युनिट ऑफ लाईफ. फर्स्ट फीचर आहे सेल इज दी बेसिक युनिट ऑफ लाईफ. जेवढे पण सजीव आहेत, काल आपण जे सेल्युलर, वी आर टॉकिंग अबाउट सेल्युलर ऑर्गॅनिझम. आपण जी काय आत्ता थेरी बघतोय बाळांनो, ती फक्त सेल्युलर संदर्भातली आहे. आता काल आपण बघितलं होतं की सेल्युलर कोणाला म्हणायचं आणि असेल्युलर कोणाला म्हणायचं. त्याचे एक्झाम्पलही आपण पाहिलेले होते. ज्यांना पेशी असते ते सेल्युलर, ज्यांना पेशी नसते ते असेल्युलर किंवा नॉन सेल्युलर. असेल्युलरमध्ये आपण व्हायरसेस, व्हायरॉइड्स आणि प्रायॉन्स बघितले होते आणि सेल्युलरमध्ये आपण प्रोकॅरियोटिक्स आणि यूकॅरियोटिक्स बघतोय. तर आता ही जी थेरी आहे, सो लाईफ, सेल्युलर लाईफ इज कंपोज्ड ऑफ बेसिक युनिट. सो सेल इज द बेसिक युनिट ऑफ लाईफ इज द फर्स्ट मेन फीचर ऑफ सेल थेरी. ओके. नेक्स्ट वन. all organisms are made up of cell. made up of cell. बघा किती इंटरेस्टिंग टर्म आहे. जेवढे पण सेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत ते पेशीने तयार झालेले आहेत, मेड अप ऑफ सेल. मग ती पेशी एक असेल किंवा अनेक असेल. जेव्हा ती एक पेशी असते त्यांना आपण युनिसेल्युलर म्हणत असतो. युनिसेल्युलर. मेड अप ऑफ वन सेल. टू असतील तर बायसेल्युलर, थ्री असतील तर ट्रायसेल्युलर, मेनी असतील सो कॉल्ड ॲज मल्टीसेल्युलर. मल्टीसेल्युलर. मग ती एक पेशी असू देत, दोन असू देत, तीन असू देत, अनेक असू देत, पण त्यांचं शरीर हे पेशींनी तयार झालेलं असतं. सो ऑल ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल इज द सेकंड मेन फीचर गिवन बाय सेल थेरी. खूप सोपं आहे. सगळ्या सजीवांचं बेसिक युनिट आहे लाईफ आणि सगळे सजीव हे पेशींनी तयार झालेले आहेत. मग ते एक पेशी असतील किंवा बहुपेशी असतील, युनिसेल्युलर असतील किंवा मग आपण युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर हा कन्सेप्ट बाळांनो खूप डिटेल अभ्यासणार आहे. आता जस्ट आपण थेरीमधल्या जस्ट हायलाइट्स, मेन फीचर्स बघतोय, मुख्य वैशिष्ट्य बघतोय. पुढचं वैशिष्ट्य काय बघूया आपण. Cell is formed from pre-existing सेल. हे खूप महत्त्वाचं आहे. मी जेव्हा जेव्हा तुम्हाला माहिती सांगतोय साईड बाय साईड तुम्ही ते नोटबुकमध्ये ॲड पण करत चला. So cell is formed from pre-existing cell. थोडा लाईटचा प्रॉब्लेम आहे इथं, पण तरी
स्टे इन मीटिंगमध्येच राहा तुम्ही. ओके, चला. सेल इज मेड फॉर्मड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. या सेंटेन्सचा आपण अर्थ बघूया. काय मिनिंग आहे बघा. प्रत्येक पेशी हे अगोदरच्या पेशीपासून तयार झालेले असते. म्हणजे कसं आहे बघा, इकडे लक्ष द्या. हा एक अमीबा आहे, हा एक अमीबा आहे. ओके, इरेग्युलर शेप आहे, युनिलर अमीबा. तर हा एक अमीबा आहे. हा कोणापासून तयार झाला आहे? हा अमीबा त्याच्या अगोदरच्या अमीबापासून तयार झाला आहे. ही अगोदरची पेशी आहे. या अगोदरच्या पेशीला म्हणायचं प्री एक्झिस्टिंग सेल. कळालं? अजून एक आपल्या मनामध्ये प्रश्न होतो, सर हा अमीबा या अमीबापासून तयार झाला आहे, मग हा कोणापासून तयार झाला आहे? तो बाळांनो त्याच्या अगोदरच्या अमीबापासून तयार झालेला आहे. हा त्याच्या अगोदरच्या अमीबापासून तयार झालेला आहे. मग तुम्ही म्हणाल हा तो त्याच्या अगोदरच्या पासून. मग तुमच्या मनात अजून एक प्रश्न तयार होईल, मग पहिला कोणापासून तयार झाला आहे? आपण सगळं बघणार आहे. इज अ पार्ट ऑफ इव्हॉल्युशन. बायोलॉजिकल इव्हॉल्युशन आहे, केमिकल इव्हॉल्युशन आहे. त्या इव्हॉल्युशन थेरीमध्ये अगदी सनपासून एक पीस सेपरेट होतो, त्याच्यापासून अर्थ कशी झाली, मॉलिक्युल्स कसे झाले, कंपाऊंड्स कसे झाले, पहिली पेशी कशी तयार झाली, हे मी तुम्हाला पुढं खूप खूप व्यवस्थित आणि डिटेल सांगणार आहे. आता आपण एक लक्षात ठेव, जसं की बघा आपण कोणापासून तयार झालो? आपल्या पॅरेंटपासून, आपल्या पॅरेंट्सपासून. आपले पॅरेंट त्यांच्या पॅरेंटपासून. लाईकवाईज सो न्यू सेल इज फॉर्मड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. इव्हॉल्युशनमध्ये मी सांगणार आहे पहिली सेल कोणापासून तयार झाली वगैरे, तो पार्ट नंतर बघूया. आत्ता आपण लक्षात ठेवूया की एक पेशी असते ती त्याच्या अगोदरच्या पेशीपासून तयार झालेली आहे, असं मेन फीचर आपल्याला या थेरीमध्ये सांगितलेलं आहे. सो सेल इज फॉर्मड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. हा प्री एक्झिस्टिंग सेल आहे, याचा अर्थ अगोदरची पेशी असते, म्हणजे याची प्री एक्झिस्टिंग सेल ही आहे, या पेशीची प्री एक्झिस्टिंग सेल ही आहे, आणि याची प्री एक्झिस्टिंग सेल आहे. म्हणजे आपण जे म्हणतो की नवीन पेशी तयार झाली, त्यासाठी अगोदरची एक पेशी असणं आवश्यक असतं. ओके, चला नेक्स्ट फीचर बघूया. every organism म्हणजे प्रत्येक सजीव starts life from single cell. हे खूप महत्त्वाचं आहे. फ्रॉम सिंगल सेल. एव्हरी ऑर्गॅनिझम स्टार्ट्स लाईफ फ्रॉम सिंगल सेल. प्रत्येक सजीव स्वतःचं लाईफ हे एका पेशीपासून स्टार्ट करतो, सिंगल सेल. म्हणजे कसं आहे, तुम्ही म्हणाल सर आपल्यामध्ये एवढ्या सगळ्या पेशी आहे, वी आर मल्टीसेल्युलर. आता ही जे मल्टीसेल्युलर आपण आहोत, मग आपलं पण लाईफ एका, ॲब्सोल्युटली हो, एकाच पेशीपासून आपलं सुद्धा लाईफ एका पेशीपासूनच होतं. आता ते कसं होतं बघा, जनरली आपण बघतो, म्हणजे यासाठी थोडंसं आपण एक सेल डिव्हिजनचा कन्सेप्ट पुढे येईल, पण असेक्स्युअल रिप्रोडक्शन आणि सेक्स्युअल रिप्रोडक्शन असतं. तर याच्यामध्ये एक मेल गॅमीट असतं. जर का सेक्स्युअल रिप्रोडक्शन असेल
तर त्याच्यामध्ये एक मेल गॅमीट असतं, एक फिमेल गॅमीट असतं. जेव्हा ही मेल आणि फिमेल गॅमीट एकत्र येतात तेव्हा पहिली पेशी तयार होते, याला आपण म्हणत असतो झायगोट. बघा, प्रत्येक सजीवाचं लाईफ की जे सेक्स्युअल रिप्रोडक्शन करतो त्याचं लाईफ ह्या एका पेशीपासून स्टार्ट होतं. त्या पहिल्या पेशीला म्हणायचं झायगोट. मान्य आहे, आज आपण मल्टीसेल्युलर आहे. आज आपल्यामध्ये ट्रिलियन्स ऑफ सेल्स आहेत, ट्रिलियन्स ऑफ सेल्स आहेत. मिलियन बिलियन नव्हे, ट्रिलियन्स. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगितलं होतं 1 ट्रिलियन पर kg. एका किलोग्रॅममध्ये सरासरी 1 ट्रिलियन सेल्स असतात. ह्या एवढ्या सगळ्या पेशी ह्या केवळ एका झायगोटपासून तयार झालेल्या आहेत आणि झायगोटची पुढं डिव्हिजन होते, मग त्याच्या अनेक पेशी तयार होतात आणि मग मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम तयार होतो. क्लिअर? आता जर तो युनिसेल्युलरचा असेल तर इथंच थांबेल आणि जर तो मल्टीसेल्युलर असेल तर अनेक पेशी वाढतील. म्हणजे तुम्हाला या वाक्याचा अर्थ कळालेला आहे. सो एव्हरी ऑर्गॅनिझम स्टार्ट्स लाईफ फ्रॉम दी सिंगल सेल. क्लिअर? ओके, पुढचं वैशिष्ट्य बघूया. हे तुम्ही फक्त मेन फीचर्स लिहायचे आहेत. ब्ल्यू कलरनी लिहिलेलं तुम्ही लिहिण्याची काही गरज नाही. बघा, पहिलं वैशिष्ट्य आहे, सेल इज मेडअप ऑफ बेसिक युनिट ऑफ लाईफ. ऑल ऑर्गॅनिझम्स आर मेडअप ऑफ सेल. सगळे सजीव हे पेशीने तयार झाले. सेल इज फॉर्मड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. अगोदरच्या पेशीपासून तयार होते. एव्हरी ऑर्गॅनिझम स्टार्ट्स लाईफ फ्रॉम सिंगल सेल. प्रत्येक सजीव आहे तो स्वतःचं लाईफ हा एका पेशीपासून तयार करत असतो, सिंगल सेलपासून होत असतो. जरी तो मल्टीसेल्युलर असेल तरीसुद्धा त्याचं लाईफ हे एका पेशीपासून चालू होतं. पुढचं वैशिष्ट्य बघूया आपण. आता जेवढ्या पण पेशी आहेत, सेल्स आर कंपोज्ड ऑफ म्हणजे तयार होणे, कंपोज्ड ऑफ सिमिलर मॉलिक्युल्स. सिमिलर मॉलिक्युल्स. सिमिलर मॉलिक्युल्स हा शब्द महत्त्वाचा आहे. म्हणजे कसं आहे बघा, ह्युमनची सेल असेल, अन्य कुठली प्लांटची असेल, अमिबा असेल, पॅरामोसियम असेल, युग्लिना असेल, कोणतीही सेल असेल, त्या पेशीचं जे केमिकल कंपोजिशन असतं ते सेम असतं. सिमिलर मॉलिक्युल्स असतात. म्हणजे काय असतात, ज्याला आपण बायोमॉलिक्युल्स म्हणतो. बायोमॉलिक्युल्स. आता जे मॉलिक्युल्स सजीवांच्या मध्ये अस्तित्वात असतात, सजीवांच्या मध्ये प्रेझेंट असतात, त्या मॉलिक्युल्सला आपण म्हणत असतो बायोमॉलिक्युल्स. कोणकोणते असतात थोडक्यात बघूया. इन शॉर्ट आपण प्रोटीन्स असतं, प्रथिनं, कार्बोहायड्रेट्स असतात, लिपिड्स म्हणजे फॅट्स,
स्निग्ध पदार्थ, न्यूक्लिक ॲसिड्स, हे सगळे बायोमॉलिक्युल्स आहेत आणि हे सगळे घटक सगळ्या पेशींच्या मध्ये असतात. म्हणून या सेरीचं एक वैशिष्ट्य आहे, सेल्स कंपोज्ड ऑफ सिमिलर मॉलिक्युल्स. हे मॉलिक्युल्स तुम्ही प्रोटीन कार्बोहायड्रेट लिहिण्याची काही गरज नाही, तुम्ही फक्त मुख्य वैशिष्ट्य लिहा, सेल्स कंपोज्ड ऑफ सिमिलर मॉलिक्युल्स. कंपोज्ड ऑफ सिमिलर मॉलिक्यूल. पुढचा वैशिष्ट्य काय बघूया. ह्या प्रत्येक पेशीचं जिनॅटिक मटेरियल अनुवंशिक पदार्थ genetic material of a cell is DNA. deoxyribose न्यूक्लिक ॲसिड. तुम्ही आत्ता 10वी मध्ये DNA RNA हा पार्ट बघितलेला आहे. न्यूक्लिक ॲसिड असतं, हे त्याचं अनुवंशिक पदार्थ आहे आणि तो एका पेशीकडून दुसऱ्या पेशीकडे जात असतो. सो जिनॅटिक मटेरियल इज अ DNA ट्रान्सफर फ्रॉम सेल टू सेल. ट्रान्सफर फ्रॉम सेल टू सेल म्हणजे DNA ट्रान्सफर होतो एका पेशीकडून दुसऱ्या पेशीकडं. ते त्याचा अनुवंशिक पदार्थ आहे, ज्याला तुम्ही म्हणता जिनॅटिक मटेरियल. काय म्हणता? जिनॅटिक मटेरियल. सो जिनॅटिक मटेरियल इज अ DNA ट्रान्सफर फ्रॉम सेल टू सेल. आणि सगळ्यात शेवटचं वैशिष्ट्य आपण बघणार आहे ते म्हणजे एनर्जी फ्लो होणे म्हणजे ट्रान्सफर होणे. विदिन अ सेल त्या पेशीमध्ये एनर्जी ट्रान्सफर होते, रेस्पिरेशनमध्ये एनर्जी तयार होते आणि ती बाकीच्या गोष्टींच्यासाठी वापरली जाते. मग ते कॅटाबॉलिझम, ॲनाबॉलिझम म्हणजे थोडक्यात मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी, चयापचयासाठी लागणारी एनर्जी असते, ही त्या पेशीमध्येच तयार होते आणि त्या पेशीमध्ये ती फ्लो होत असते. हे सगळे हायलाईट मेन फीचर्स आहेत सेल थेरीच्या. पुन्हा एकदा मी सगळे हायलाईट्स तुम्हाला इथं रिपीट करूया आपण. अगदी सोपं आहे. सेल इज द बेसिक युनिट ऑफ लाईफ. महत्त्वाचा शब्द आहे बेसिक युनिट. दुसरं वैशिष्ट्य आहे ऑल ऑर्गॅनिझम्स आर मेडअप ऑफ सेल्स. हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक सजीव हा पेशींनी तयार झालेला असतो, मग एक असेल किंवा अनेक असेल. सेल इज फॉर्म्ड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. हे पण मी तुम्हाला सांगितलं, एक पेशी त्याच्या अगोदरच्या पेशीपासून तयार होते, ज्याला म्हणायचं प्री एक्झिस्टिंग सेल. एव्हरी ऑर्गॅनिझम स्टार्ट्स लाईफ फ्रॉम सिंगल सेल. प्रत्येक सजीव आपण घ्या आता मल्टीसेल्युलर आहे, पण आपलं सुरुवात मात्र एका पेशीने होते. सो स्टार्ट्स लाईफ फ्रॉम सिंगल सेल. सेल्स कंपोज्ड ऑफ सिमिलर मॉलिक्युल्स. प्रत्येक पेशीमध्ये प्रोटीन्स असतं, कार्बोहायड्रेट्स असतं, न्यूक्लिक ॲसिड आहेत, लिपिड्स आहेत, फॅट्स आहेत, हे सेम असतात, मॉलिक्यूल सेम असते. सो केमिकल कंपोजिशन रिमेन्स सेम. अँड जिनॅटिक मटेरियल काय असतो? मोस्टली DNA ट्रान्सफर फ्रॉम सेल टू सेल. एका पेशीकडून दुसऱ्या पेशीकडं DNA जात असतो, म्हणजे जिनॅटिक मटेरियल. सगळ्यात शेवटचं बघितलं एनर्जी फ्लो विदिन अ सेल.
ही सगळी वैशिष्ट्य सेल थेअरीची आहेत. तुम्हाला सेल थेअरी कळालेले आहे. सेल थेअरी देणारे 2 सायंटिस्ट आहेत, एक शिलेडेन आणि दुसरा श्वान. शिलेडन इज रिलेटेड विथ प्लांट सेल अँड श्वान इज रिलेटेड विथ ॲनिमल सेल. ही सगळी मेन फीचर्स आहेत. व्यवस्थित लिहून घ्या आणि हाच तुमचा आजचा होमवर्क आहे. मला होमवर्क तुम्ही पाठवा. ही दिलेली सेल थेअरी आहे, त्याचे मेन फीचर्स तुम्ही होमवर्कसाठी पाठवायचे.